नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण रोहू मासा आणलेला आहे पा, आणि आज त्याची मस्त करी करायची हे पा। तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, आणि करी आपण नवीन पद्धतीने करू मस्तपैकी। आता आपण काय करायचं, याला पहिले साफ करून घ्यायचा आणि मस्त पीस करून घ्यायची, तुकडे करायचे, आणि मग आपण करी करू। हे पा, भाजीसाठी मी काय घेतलेलं आहे, पहिले आपण करी करणार आहे। हे पा, पहिले खोबरं आहे, अद्रक आहे, लसूण आहे, मी हे टरले समत घेतलेले आहे। आणि हे जे लसूण आहे आपल्याला पहिले तळायचे आहे, फिश तळून मग करी करायची आहे। मग ती कशी करायची तेच दाखवते मी तुम्हाला। पहिले काय करायचं, आपण लसूण जो साल काढलेला आहे तो टाकायचा, आणि एक कांदा पण घेतला बरं का मी करीला, भाजून घेतलेला आहे। आणि परत तिखट मसाला मी नंतर तुम्हाला दाखवेन। पहिले आपण तळायचं करू, कसं तळायचं आणि मग कशी करी करायची ते दाखवते। हे पहा, पहिले लसूण ठेचून घेते। हे बघा, मी लसूण ठेचून झालेला आहे। लाल चटणी घालते त्याच्यातच। हे पहा, 1.5 चमचा घेतला, थोडीशी नॉर्मल हळद घेतली, थोडासा काळा मसाला घेतलेला आहे, आणि मीठ आहे चवीनुसार। हे डाळीचं पीठ आहे घेतलेलं, हरभऱ्याच्या डाळीचं। त्याच्यात काय करायचं, आपण पहिले मीठ घालून द्यायचं थोडंसं, आणि परत काय करायचं, आता हे असं लसूणची पेस्ट पूर्ण तिखटला लागायला पाहिजे हे करायचं। हे पहा असं, आणि हे मिश्रण पूर्ण तिखटचं डाळीच्या पीठमध्ये टाकून द्यायचं, एक जीव करायचं त्याचा मस्त असा, एक म्हणजे मिक्स व्हायला पाहिजे पिठात। आपण फिश तळायला तेल घालते मी पॅनमध्ये, 3 पळे आहे, आणि तेवढ्यात तेल तापतं तोपर्यंत मी मसाला तयार करून घेते ग्रेव्हीचा। मस्तपैकी रस्सा करायचा आपल्याला। हे पण खोबरं थोडं गरम आहे, भाजून घेतले बरं का मी खोबरं। पहिले तर खोबरं दळते मी, मग बाकीचं दळून दाखवते। हे पा, खोबरं दळून झालेलं आहे, कोथिंबीर घालते मी, हा कांदा भाजलेला आहे आपला, अद्रक आहे, आणि लसूणच्या पाकळ्या आहे। परत मी तुम्हाला दाखवते तिखट लाल चटणी। हे पा, लाल चटणी आपली, आणि काळा मसाला आहे घरगुती माझा, आणि थोडीशी आपलं तरी येण्यासाठी लाल चटणी, ही तिखट नाही आहे। आता हे दळून घ्यायचं आपण। हे पहा, आपले फिश कापून झाले। आता मी काय करते, फक्त मीठ लावते त्याला, दुसरं काही लावत नाही, कारण आपलं डाळीच्या पिठात मीठ टाकलेलं आहे। थोडंसं नॉर्मल लावते, जास्त नाही। हे पहा, आता काय करायचं, लगेच याला पीठ आपलं हे डाळीचं पीठ याच्यात सगळं टाकलेलं आहे, तुम्हाला दाखवलं मी। आता याला असं लावायचं, हे पहा, आणि एक एक तळून घ्यायची। तेल बी तापून गेलं आपलं मस्त। हे पहा, आता आपले मासे उलट पुलट करून घेऊ आपण मस्त। काय पा, चिपकले सुद्धा नाही, इतके भारी निघत आहे। हे पहा, आता मी तेल टाकते कढाईत, 3 पळ्या, कारण तळलेल्या माशाचं तेलच निघलं नाही। जे मी 3 पळ्यामध्ये तळलं ना हे फिश, ते उरलंच नाही, आणि पूर्ण तळले गेले। आता मी नवीन घातलं तेल। हे पहा, दालचिनी आहे, काळी विलायची आहे, आणि बाजे आहे बरं का, ते तेलात घालायचं आपण आता असं। आणि काय करायचं, मसाला पण टाकून द्यायचा। हे पहा, मी धुवून सुद्धा पाणी त्याच्यातच घालते, आणि चांगला परतू द्यायचा बरं मसाला। तुम्हाला आवडले तर नक्की सबस्क्राईब करा, आणि एकदा करून बघा, चवीला खूप मस्त लागतं। हे पहा, मस्त परतून झालेलं आहे। आता काय करायचं, मस्त
पाणी टाकून द्यायचं. तुम्हाला जेवढं लागलं तेवढं टाका. 3 जण 4 जण खाणारे असतील तर मी बाकीचं काहीच घातलेलं नाही. जसं डाळीचे पीठ वगैरे काही टाकताना तसं काहीच नाही घातलं. डाळ्या टाकता काही, तेच काहीच घातलं नाही मी. हे पहा मी मीठ पण लगेच घालते चवीनुसार. आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकते उकडीपुरती, उकडी येईपर्यंत, म्हणजे त्याच्यात हे होऊन जाईल चव. पहा मी फास्ट गॅस केलेला आहे आणि उकडी पण आलेली आहे. हे पहा, हे पहिले डोकं नाही तळलं बरं का मी. डोकं पहिले टाकून द्यायचं हां, आणि या बाकीचे पीस पण टाकून द्यायचे सगळे एक एक तळलेले. पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एकदा करून बघा कशी लागते. तर खूप छान लागते बरं का अशी भाजी. आणि मी भात पण टाकून झालेला आहे माझा एक साईडला. हे पहा आता आपली फिश करी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सबस्क्राईब करून सांगा मला. हे पहा मस्त किती भारी तरी आलेली आहे आणि मस्त झालेली आहे. तुम्हाला नक्की आवडेल, एकदा करून बघा आणि कशी वाटली ते नक्की सांगा. हे पहा मस्त गरमागरम बाजरीची भाकर, मस्त गरम भात आणि गरम भाजी. हे पहा फिश करी. तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा.